तर आता जसा की रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला माहितीचे, सेकंड इयरचा रिझल्ट लागला, थर्ड इयरचा पण लागला, फर्स्ट इयरचा लागला, 2019 पॅटर्न 2024 पॅटर्न. पण फर्स्ट इयरला जे मुलं होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम आले असाल तर तेवढं सबस्क्राईब करून ठेवा, कारण दादांना व्हिडिओ बनवायचं म्हणजे सोपं आहे. तुम्ही एक कंटेंट बघता पण त्या कंटेंट मागे किती मेहनत असते तो फक्त एका क्रिएटरलाच माहिती आहे. आपल्या चॅनल मॉनिटाईजला फक्त 800 काहीतरी तास राहिलेले, तर तेवढे पूर्ण झाल्यानंतर आपले चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर तेवढं सपोर्ट नक्की करा. आपल्या चॅनलचे जेवढे व्हिडिओ असतील शेअर करा, तुमचे मित्र जेवढे असतील त्यांना शेअर करा. काही काही गोष्टी माहिती नसतात त्यांना शेअर करा. तर भरपूर सारे मुलांचे मला कमेंट आलेले आहे की आता 1 बॅक आहे, 2 बॅक आहे, 3 बॅक आहे, तर रिचेकिंगला टाकू की नाही. तर हा व्हिडिओ त्याच्या संदर्भात आहे. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आता भरपूर सारे मुलं काही काही पास आउट झाले असेल, काही काहींना थर्ड इयरची की भेटली असेल आणि काही काहींना लास्ट इयरची की भेटली असेल. सेकंड इयर वाल्यांनी पूर्ण सेकंड इयर जर क्लिअर केलं असेल तर त्यांना ऑब्वियसली लास्ट इयरला एंट्री भेटली, आणि फर्स्ट इयर जर क्लिअर असेल तर थर्ड इयरला भेटली. बट काही काही मुलं असे आहे की ज्यांना अजून एंट्री भेटली नाही, तर ते इतक्या कन्फ्युजनमध्ये. मला इतक्या कमेंट आलेल्या आता मोबाईलमध्ये जर बघितल्या तर भरपूर साऱ्या मुलांच्या कमेंट आलेल्या आहे. बट आता एवढ्या कमेंटला रिप्लाय देणं शक्य नाही, बट A to Z कमेंटला मी इथं रिप्लाय दिलेला आहे. जेवढे मुलं आहे त्यांना रिप्लाय दिलेला आहे, आणि ज्यांना शक्य झालं नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मला अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण मी सुद्धा एक इंजिनियर आहे. असं नाही की माझे बॅक राहिले नाही. तर तुम्हाला मी जे रिझल्ट होते ते सुद्धा एक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आता मी म्हणजे जवळपास रिचेकिंगला पेपर सुद्धा टाकलेले. म्हणजे मी फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस भरपूर सारे पेपर रिचेकिंगला टाकले होते. मेकॅनिक्स माझा होता, अक्षरशः निघत नव्हता. तर माझ्याकडून एक चूक काय झाली होती की मी फर्स्ट इयरला होतो, मेकॅनिक्स रिचेकिंगला टाकला पण तो पडला नव्हता. त्यानंतर भरपूर सारे हाल झाले. भरपूर सारे मुलं होते ते क्लिअर झाले रिचेकिंगला टाकल्यामुळं, कारण त्याचा एकच सब्जेक्ट राहिलेला होता त्यामुळे ते क्लिअर झाले. त्यामुळे सांगतो, तुमचा जर एक सब्जेक्ट राहिला असेल आणि क्रिटिकल चान्स होता तुमचा, कारण सध्या क्रिटिकल चान्समुळे तुम्हाला आता नंतर चान्स नाही भेटणार आहे. काही इयर ड्रॉप झाले असतात तर इयर ड्रॉप जे झाले ना त्यांनी समजू नका की इयर ड्रॉप झाले, कारण तुम्ही इयर ड्रॉप अजून झालेले नाही. तुम्ही रिचेकिंगला पेपर टाका. एक पेपर जर राहिला असेल तर तुमचा पेपर तो निघू शकतो, बट तुम्ही जर रिचेकिंगला टाकला नाही तर पेपर निघणार नाही. तुम्हाला जर 18 आणि 20 मार्क पडले असेल तर तुमचा पेपर ऑब्वियसली निघू शकतो. 21 मार्क जर असेल तर 7 मार्काचा इझिली तुम्हाला कोंडो भेटू शकतो. आणि भरपूर सारे मुलं आता त्यांना माहिती नाही की कोंडो हॅश वगैरे काय असतं. तर या व्हिडिओमध्ये A to Z माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की कोंडो किती मार्काचा आहे, हॅश किती मार्काचा आहे, ग्रेस कितीचा असतो, A to Z माहिती दिलेली. हा व्हिडिओ नक्की बघा. आणि टेन्शन नका घेऊ, मेकॅनिक्स तुमचा राहिला असेल थोड्या मार्क्स सोडून. आता काही मुलं ज्यांचे 2 सब्जेक्ट राहिलेले, आता 2 सब्जेक्ट राहिलेले तर रिचेकिंगला टाकू की नाही. आता तुला जर वाटतंय तुझा सब्जेक्ट जर निघेल तर तू रिचेकिंगला टाकू शकतो. तसं पण तुझा लास्ट चान्स होता. मला तर वाटतंय रिचेकिंगला टाकून द्यावा पेपर, कारण लास्ट चान्स आहे. जर तुला इयर ड्रॉप पासून वाचायचं असेल तर तू रिचेकिंगला बिंदास टाकून दे. कधी कधी काय होतं, पेपर निघून जातो. आता माझ्या मित्रांचे पेपर निघालेले, माझा सुद्धा पेपर निघालेला आहे. तर त्यामुळे सांगतो तू रिचेकिंगला टाकून देऊ शकतो. आणि आता काही काहींचे ग्राफिक्स निघालेले नाही, ग्राफिक्स. आणि काही काहींचं काय झालेलं आहे की रिझल्टवरती रिचेकिंगमध्ये पेपर निघाला होता बट रिझल्टवरती फेल दाखवते. तर तू कॉलेजला कॉन्टॅक्ट कर, आणि कॉलेजवाले काय म्हणताय की युनिव्हर्सिटीला जाऊन अप्लाय करा. तर तुम्हाला युनिव्हर्सिटीला जावंच लागणार आहे. आणि काय भरपूर सारे मुलं काय करतात, रिचेकिंगला टाकते नाही पेपर. रिचेकिंगला टाकते, फोटोकॉपी चेक करा, फोटोकॉपी सरांना दाखवा. पहिले फोटोकॉपीला अप्लाय करायचं. आता तुम्ही विचार करत असतील की फोटोकॉपी अजून तर चालू झाली नाही, तर टेन्शन घेऊ नका, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नेक्स्ट व्हिडिओ आपला फोटोकॉपीवरच असणार आहे. ते पण तुम्हाला सांगतो, कारण तुमचं फोटोकॉपी रेव्होल्युशन कधी स्टार्ट होते त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तुम्ही तिथं मार्क्स चेकआउट करू शकता. मार्क्स कसे चेक करायचे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेच की मार्क्स कशा प्रकारे चेक करायचे. A to Z प्रोसेस आहे ती. BE, त्यानंतर TE, FE आणि आपलं SC टोटल कॅटेगरीसाठी तुम्ही ते मार्क्स चेक करू शकता आपले, ते पण घरी बसून. आणि सरांना तुमची फोटोकॉपी नक्की दाखवा. आणि फोटोकॉपीचे रूल्स वगैरे काही चेंज झालेले, कॉलेजमधून काहीतरी सर्क्युलर घ्यावं लागतं. आता तेवढी प्रोसेस तुम्ही नक्की करा आणि अप्लाय करू शकता फोटोकॉपीला. इझिली अप्लाय करा, कारण तुमचा हक्क आहे. तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करा. काही काहींचे मार्क्स वाढतात, भरपूर सारे मुलांचे वाढले. माझं सुद्धा टॉक आता तुम्हाला IT चा टॉक माहिती की नाही मला माहिती नाही. आता थर्ड इयरला टॉक सब्जेक्ट असतो, माझा टॉक निघत नव्हता. तर रिचेकिंगमध्ये माझा टॉक निघालेला आहे. मला काहीतरी 18 मार्क्स होते, 3 मार्क्स पडले आणि बाकीचा कोंडो लागला, त्यामुळे माझा सब्जेक्ट निघालेला आहे. तर भरपूर सारे असे अनुभव आलेले. आता मेकॅनिक्स सुद्धा माझा मेकॅनिक्स आणि M2 तुम्हाला सांगितलं क्रिटिकल होता फर्स्ट इयरला. आणि तुम्हाला मी आता फोटोकॉपी वगैरे माझी दाखवणार. सेकंड इयरचे पेपर वगैरे कसे राईट करायचे आता मी त्यासाठी फोटोकॉपी वगैरे बोलून ती 4 सब्जेक्टची फोटोकॉपी वगैरे तुम्हाला 4 सब्जेक्टचे पेपर मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता, ते पेपर रीड करा.
टेलिग्राम चॅनलला ते पेपर मी पाठवत आहे PDF फॉर्मॅटमध्ये, तिथं सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आता भरपूर सारे मुलांचे डाऊट अजून सुद्धा क्लिअर झाले नसेल, अजून सुद्धा कन्फ्यूज असेल तर टेन्शन घेऊ नका. तुमचे डाऊट क्लिअर जेवढे क्लिअर करता येईल तेवढे मी क्लिअर केलेलेच आहे. आणि हा व्हिडिओ दणकून शेअर करा. आणि जे पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.